ए मल्हार, आज काय करूया? हा, जवस भाजायचे का? रोस्टेड जवस खायचे का तुला? खरंच खायचे? डन डन. नमस्कार युट्यूबकर. सिद्धी आणि मल्हार सोबत आज काय नवीन नेहमीचीच तीस जवसाची चटणी खाऊन तुम्हाला सुद्धा कंटाळा आलाय का? तर आज मस्त असे आपण रोस्टेड जवस तयार करणार आहोत. कसे करायचे? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असा हा प्रकार आहे. अगदी तुम्ही बडीशेप सारखं खाऊ शकता आणि जवस आपल्यासाठी किती फायदेशीर आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. कसं करायचं चला पाहूयात. जवस घेतलेत, मस्त छान निवडून घेतलेत. याच्यामध्ये मातीचे खडे असण्याची शक्यता असते, त्यामुळे छान स्वच्छ निवडून घ्यायचे. नंतर हे आहे सैंधव मीठ, हे आहे साधं मीठ आणि हळद, आणि हे आहे पाणी. इथे मी एक पॅन गरम करत ठेवलाय. आता त्याच्यामध्ये आपण हे जवस घालून घेऊ आणि मस्त छान भाजून घेऊ. हे भाजलेले जवस आमच्या मल्हारला खूप आवडतात. कधी कधी तर मला ही बरणी लपवून ठेवावी लागते. त्यामुळे रेसिपी अजिबात मिस करू नका. जवस भाजायला लागले की असे हे तडतड उडतात. मग आपण हे छान भाजलेत असं समजायचं आणि मग पुढची प्रोसेस करायची. आता मी हे अजून एखादा मिनिट छान भाजते आणि मग पुढे जाऊयात. इथे जे मी मीठ हळद घेऊन ठेवली आहे याच्यामध्ये आता मी चमचाभर पाणी मिक्स करणार आहे. खूप नाही मिक्स करायचं आणि हे असं छान मिक्स करायचं आणि मस्त असं हे या भाजलेल्या जवसात घालायचं आणि हे छान असं एकजीव करायचं. खूप पाणी नाही घालायचं, अगदी चमचा दीड चमचा पाणी पुरेसं होतं याला. आणि छान असे मस्त भाजायचे, कोरडे होईपर्यंत हे मस्त असे भाजून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही मस्त आपले जवस इथे भाजून तयार आहेत. आणि मी आता गॅस बंद करतेय. हे छान थंड करायचे आणि मस्त एका छान बरणीत भरून ठेवायचे. भरपूर दिवस टिकतात, त्याला काहीही होत नाही. लहान मुलं तर खूप आवडीने खातात आणि जवस आपल्या आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहेत. ह्याला आपण मस्त छान थंड करून घेऊया. खा बरं मल्हार, कसे झालेत सांग. खूप छान झालेत का? आवडले तुला? रेसिपी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि खरंच खूप मस्त झालेत बरं का, तुम्ही पण ट्राय करा.